26/11च्या हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाची आज NIA कोठडी संपणार आहे। राणाला पटियाला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। तहव्वूर राणा हा 26/11 हल्ल्यामधील मुख्य आरोपी आहे। त्याने हेडलीला मदत केली असल्याचं आपल्याला समजलं होतं आणि त्याला अमेरिकेमधून भारतामध्ये आणण्यात आलं। NIA कडे त्याची कोठडी होती आणि आज ही NIA ची कोठडी संपणार आहे आणि त्याला पटियाला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। 26/11च्या हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणा ला आज पटियाला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। आता पटियाला कोर्ट काय निर्णय घेतं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर याच निमित्ताने तहव्वूर राणा कोण आहे आपण पाहतोय। मुंबई हल्ल्याच्या 405 पानी आरोपपत्रामध्ये तहव्वूर राणाचा उल्लेख आहे। राणा ISI आणि लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी आहे। हल्ल्याचा मुख्य आरोपी डेव्हिड कोलमन हेडलीला मदत करत असल्याचा आरोप राणावरती आहे। हल्ल्याचं ठिकाण आणि भारतामध्ये आल्यानंतर राहण्याची ठिकाणं सांगून मदत करण्यात आली। राणा आणि हेडलीवर दहशतवादी कट रचल्याचा आरोप आहे। मुंबई हल्ल्याचा कट रचण्यात राणाचा मोठा हात असल्याचा आरोप केला जातोय। तहव्वूर राणाची आज NIA कोठडी संपणार आहे आणि त्याला पटियाला कोर्टामध्ये आज हजर केलं जाणार आहे। 26/11च्या हल्ल्यामधील मुख्य आरोपी अशी तहव्वूर राणाची ओळख आहे। तहव्वूर राणाने हेडलीला मदत केली होती। हेडली हा त्याचा जुना मित्र आहे आणि त्याने भारतामध्ये कोणकोणती ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला करू शकतो यासाठी त्याची मदत केली होती। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोयल आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। महेंद्र, तहव्वूर राणाची आज NIA कोठडी संपणार आहे आणि त्याला पटियाला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। साधारण किती वाजता ही सगळी प्रोसेस होणार आहे? महेंद्र, आवाज येतोय माझा? काही कारणामुळे महेंद्र यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये। आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी जोडले जाऊच। मात्र तहव्वूर राणा 26/11 मधला मुख्य आरोपी याची NIA कोठडी आज संपणार आहे। राणाला पटियाला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे, त्यामुळे आता पटियाला कोर्ट काय निर्णय घेतं पाहणं महत्त्वाचं असणार आहे।